बहादूर खानने काय केलं, किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले. त्याचं 2 लाखाचं सैनिक तयार झालं. 60,000 मराठे पुण्याकडे पळत आले. दोन्ही सैनिक जवळ आलं. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज की. दादांनो, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. चारित्र्य संपन्न राजा. या 2 गोष्टी ज्या दिवशी पाहाल त्या दिवशी तुमच्या गावात एक तरी तानाजी बाजी यसाची जन्माला आल्याशिवाय राहणार. महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यावरती महाराजांनी स्वराज्याचे सरसेनापती हंबीर मामांना बोलवलं. हंबीर खंबीर स्वराज्याचे हंबीर मामा आले. महाराज बोलवलं काढलं. मामा, जागा करा मोक्याची, अशी जागा करा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. महाराज, एक जागा आहे. कुठली? महाराज, पुण्याला कधीतरी गेलात तर पुण्यातनं श्रीगोंदा आणि श्रीगोंदापाशी बहादूरगड नावाचा गड आहे, बहादूर खानाचा गड आहे. असं सोने किती आहे? महाराज, 1 कोटी नगद आणि 70 सोन्याची हंडी त्या बहादूर खानाला बहादूर किल्ल्यावरती नेऊन ठेवले. असं सैन्य किती आहे? 2 लाखाची फौज आहे. महाराज थबकले. महाराजांनी मामांकडे बघितलं. हंबीर मामा, सगळ्यात मोठी अडचण आहे. हा बोलला महाराज. मामा, आता किल्ल्यावरती 7,000 फौज आहे. सगळे सैनिक आपल्या शेती करायला गेले. तुमच्याकडे किती आहे? महाराज, माझ्याकडे 40,000 आहे. असं? तुमच्या 40,000, माझे 7,000, दोन्ही एकत्र केले किती झाले? 1 लाख. बहादूर खानाचं सैनिक किती आहे? 2 लाख. तरी जगातला पहिला गनिमी कावा चालू झाला. महाराजांनी सांगितलं, मामा, लढाई करायची, पण त्या लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. कायात टाकली, एकाही मावळ्याचं त्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. मामा म्हणले कसं? आणि त्यावेळी महाराज सांगते झाले, मी सांगतो तसं करा. आणि महाराजांनी सांगितलं, मामा, हा बहादूर खानाचा बहादूरगड. मामा, या बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे येतो. या पुण्याकडे 60,000 मराठे उभा करा. आणि बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये येतो. या कुरकुंब गावामध्ये 40,000 फौज घेऊन तुम्ही स्वतः उभे राहा. आणि ठरलं, सायंकाळी 8 वाजता बहादूरगडाच्या समोरच्या दरवाजाकडे पुण्याकडे 60,000 मराठे उभा राहिले. आणि बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये येतो. या कुरकुंब गावामध्ये 40,000 समशेर घेऊन स्वतः हंबीर म्हणून उभा राहिले. सायंकाळ झाली, सगळीकडे शांत. पहाटे 8 वाजले. 60,000 मराठे पुण्याकडे घोड्यावरती बसले आणि 60,000 मराठे पुण्याकडे घोड्यावर पळत बहादूरगडाच्या जवळ आले. तसा बहादूर खानाचा एक सरदार पळत गेला. हुजूर, हुजूर, मराठे आगे. दिवसा हे बिने दिवसा कधी येत नाहीत, रात्रीच येऊन कार्यक्रम करून जाते. दिवसा आले. किल्ल्यावरती 2 लाखाची फौज आहे. हे कमीत कमी 3 लाख असतील. या बहादूर खानाने काय केलं, किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले. त्याचं 2 लाखाचं सैनिक तयार झालं. 60,000 मराठे पुण्याकडे पळत आले. दोन्ही सैनिक जवळ आलं. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज की. आता वर होणार. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी रिव्हर्स गेअर टाकला. भागो. 60,000 मराठे पुण्याकडे पळ सुटले. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे काय? मला भेली वाटतं. अरे 60,000 आहे ती. मला वाटलं 2 लाख असतील. हा बहादूर खान परत जितम करत पुण्याकडं बहादूरगडाकडे आला. जसा बहादूर खान जितम करत पुण्याकडं बहादूरगडाच्या जवळ आला, तसे 60,000 मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवारी बाहेर काढला. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती संभाजी महाराज की. आता वर होणार. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. 60,000 मराठे परत माघारी पळ सुटले. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे पुढं, बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणला, हुजूर, काय लपाछपी चालले? म्हणला, मराठे काय आता येणार नाहीत. तो बहादूर खान परत जितम करत बहादूरगडाकडे यायला निघाला. तो जसा बहादूर खान जितम करत बहादूरगडाकडे यायला निघाला, तसे 60,000 मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवारी बाहेर काढला. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार, 100% होणार. कोणीतरी म्हणालं नमो पार्वती पते हर हर.
एकच गर्जना झाली, वाढ होणार. तोपर्यंत 7,000 मराठ्यांनी परत रिवर्स गिअर टाकला, भागो. परत मराठे मागे सुटले, मराठे पुढं बहादूर खान माग, मराठे पुढं बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा सरदार म्हणाला, हुजूर लय ताणले, आता यायच ना, तू चुप भेट म्हणला. बेनी जातील तिथं वर ताणायची म्हटला. या बहादूर खानानं मराठ्यांच्या पाठीमागं पळत पळत या मराठ्यांनी या बहादूर खानाला पळवत पळवत पळत पुण्यात आणलं. जसा बहादूर खान मराठ्यांच्या पाठीमागं पळत पळत पुण्यात आला, तसे काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे स्वर्गातकडे आणि काही मराठे मावळकडे गेले. या बहादूर खानाला मराठे दिसायचे बंद झाले. अरे त्याला काय माहिती, वारा वादळ आणि मराठे आजपर्यंत या जगात कुणाच्या बापाला सापडले. इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला. जसा बहादूर खान 7,000 मराठ्यांच्या पाठीमागं पळत पळत पुण्यामध्ये गेला, तसा बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये 40,000 फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते. हंबीर मामाला बातमी कळाली, हे गेला त्यांच्या पाठीमागं. हंबीर मामा लगोलग 40,000 फौज घेऊन किल्ल्यावरती आले. किल्ल्यावरती कोण, वॉचमॅन गॅटमॅन थापड्या देऊन सुजवले. सगळं सोनं घेतलं. खरं तर हंबीर मामांना जाताना सगळंच न्यायचं होतं, घोडी कमी पडली म्हणून हंबीर मामांनी जाताना किल्ला पेटवून दिला आणि हंबीर मामा माघारी आले. बहादूर खान पुण्याकडं आला जितम जितम करत. जसा बहादूर खान जितम जितम करत पुण्याकडं बहादूरगडाच्या जवळ आला, तसा या बेण्याला फक्त धुर दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला, मामाने चांगला सुजवला होता त्याला. बहादूर खानाने विचारलं, क्या हो गया हुजूर, बहुत मारते म्हणला. अरे कौन, वो कमबख्त मराठे हुजूर मेरे पास म्हणला. कौन आ गए थे हुजूर, वो मराठे आ गए थे. क्या, तो हम किसके पीछे गए थे. मराठों के हुजूर. आया कौन था, मराठे हुजूर. म्हणजे बेनीने असं फसवले म्हणले, 7,000 मराठे आम्हाला पुढनं पळवत घेऊन गेले आणि 40,000 मराठे मागणं आले. किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली, ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली. याला छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात. अरे अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी बाजी यसाजी नावाचे जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये तयार केले. या मातीसाठी, या भगव्यासाठी, या स्वराज्यासाठी. पण इतिहासातनं काय शिकावं, इतिहासातनं सगळ्यात मोठी गोष्ट शिकावी. पहिला राजा आहे, जगातला पहिला राजा आहे, ज्यानं आयुष्यात 2 गोष्टी शिकवल्या आणि 2 गोष्टी पाळल्या. पहिली गोष्ट, ही गोष्ट शिकवली जगद्गुरु तुकोबारायांनी महाराजांना. ती गोष्ट होती परस्त्रीचा आदर करायचा. पहिला राजा आहे ज्यानं परस्त्रीला आई मानायला शिकवलं, परस्त्रीला आई मानायला शिकवलं. रांजाच्या पाटलानं फक्त स्त्रीशी बदमल केला म्हणून महाराजांनी हातपाय तोडून त्याला चौकात चौरंग करून उभा केलं. आणि महाराजांनी सांगितलं, माय माऊलींना, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कोणी अडवला तर त्याला महाराजांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. हे शिवरायांचा शिवसंस्कार होता, परस्त्रीचा आदर करायचा. हे शिवाजी महाराज पोटातनं शिकून आलते का हो, आईच्या संस्कारातनं शिकलाय राजा. महाराज लहान होते आणि एके दिवशी नृत्य चाललं होतं दरबारामध्ये, दरबार भरला होता. लहानपणी महाराज जाऊन शामियानाच्या ते महिलांचं नृत्य बघत उभारले होते. खबर मासाहेब जिजाऊंना कळाली, एक हेरपत गेली. मासाहेब बाल शिवबा पडद्या चाडून महिलांचं नृत्य बघतेच. मासाहेब जिजाऊ थोड्या खाली आल्या, शिवाजी राजांना पाठीमागे ओढलं, त्याच्या पटीत एक धपाटा दिला आणि मासाहेब म्हणाल्या, शिवबा तुम्हाला बायका नाचवणारा शिवबा व्हायचा नाही, तर शिवबा तुम्हाला बायका वाचवणारे छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे. संस्कार दिलाय हो, संस्कार. बाळासाहेब ठाकरे एके ठिकाणी म्हणतात, दादांनो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. चारित्र्य संपन्न राजा, चारित्र्य संपन्न.
एवढाच इतिहास नाही हो महाराजांचा. परस्त्रीचा आदर का करावा? पहिला राजा आहे ज्याने इथं बसल्या माय माऊलींच्या कपाळावरचा पदर शाबूत ठेवलाय. का आदर करावा? का आपण महाराजांना मानतो? महाराज कोल्हापूरखंड विशालगडाकडे चालले होते. सायंकाळची वेळ होती आणि त्याच वेळी सायंकाळच्या वेळी महाराजांची पालखी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावापाशी येऊन थांबली. सायंकाळची वेळ होती. पालखीतनं काही मावळे खाली उतरले आणि काही मावळे एका कोपऱ्याला एका माऊलीचं घर होतं. एकच घर होतं. त्या मावळे जवळ गेले. त्या आजीच्या घराचा दरवाजा वाजवला. आतनं माऊली बाहेर पळत आली. काय रे, काय काम काढलंस? तसे ते सरदार म्हणाले, आम्ही शिवाजीराजाची माणसं आहे. आई लय लांब आलोय. काही खायला आहे का? आई पाणी प्यायला आहे का? आई आत गेली. त्या माऊलीनं भाकरी आणली, पाणी आणलं. शिवाजी महाराजांच्या सैनिकांना खायला दिलं, महाराजांना खायला दिलं. खरं तर त्या माऊलीला शिवाजी महाराज कोण आहेत हे नाव माहिती होतं, पण ते कसे दिसतात हे माहिती नव्हतं. महाराजांकडे बघितल्यावरती त्या माऊलीला वाटलं कोणीतरी सरदार असेल. तरी त्या माऊलीने विचारलं, का रे, कुणीकडे निघालास? आई कोल्हापूरखंड पन्हाळ्याकडे चाललोय. पन्हाळ्याखंड विशालगडाकडे चाललोय. आई भूक लागली होती म्हणून थांबलो, पाणी पिले. आणि त्यावेळी त्याने विचारलं, त्याही सांगते त्या सरदारानं म्हणजे महाराजांनी विचारलं, काय गाई तू पाणी पाजलीस, तू खायला अन्न दिलीस, तुझी काय इच्छा आहे का? तर मी म्हणाले, मला वाटलं तो सरदार असेल. मी त्याला म्हणाले, बाबा जाऊन सांग तुझ्या राजाला आमच्या गावात विहीर नाही, आमच्या गावातल्या बायकांना लय लांब जावं लागतं, लांबनं पाणी आणावं लागतं. ते मुघल येतात दिवसा आमच्या माय लेकींच्या आबरू लुटतात. राजाला सांगा आमच्या गावात त्याच्या लेकीबाळींसाठी एक विहीर बांधायला. 2 महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावात शिवाजी महाराजांनी विहीर बांधून तयार केली. आजही बघायला मिळते. त्या विहिरीवरती नाव आहे शिवाजी महाराजांनी आपल्या लेकीबाळींसाठी बांधलेली पाण्याची विहीर. रणधुमाईत एक राजा आपलं कर्तव्य विसरत नाही. एकमेव छत्रपती शिवाजी महाराज, दुसरा राजा बघायला मिळत नाही. दुसरी गोष्ट शिकवली महाराजांनी. दुसरी, एकमेव राजा आहे जगातला, एकमेव ज्याला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही. सुपारीच्या खंडाचं. पण छत्रपती शिवाजी महाराज की एवढंच येते आपल्याला. हे जय म्हणणार की 60% लोक आता व्यसन करतात, कागदावरती लिहून देतो जय. खर तर व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. आयुष्यभर निर्व्यसनी राहणं याला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मर्द म्हणतात. आपली किरकोळ कामं कोणी करत नाही. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वाटतं आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं असलं काही करायचं नाही ना. बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो व्यसन करू नये. आज संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. या काय संस्कार करतो मी नाही. माझा ऐकू नका. खुद्द महाराज म्हणतात उभ्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी कैक अभंग लिहिले. जसे जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आहेत तसे शिवाजी महाराजांचे काही अभंग होते. सगळे अभंग संपवले, जाळले. एकमेव अभंग त्यातला उरलाय. तो एकमेव अभंग शिवाजी महाराजांनी लिहिलाय आणि त्या अभंगात खुद्द महाराज म्हणतात, आपल्या तरुण पिढीसाठी म्हणतात. काय म्हणतात महाराज? महाराज म्हणतात नाशवंत सुखासाठी, नाशवंत सुखासाठी अंतरराज जगासाठी नाही नाही अति गोडी 184च्या जोडी. मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील बारे? शिवराजे सांगे जना म्या तो सोडिली वासना. महाराज काय म्हणतात? 84 लक्ष होळीनंतर माणसाला मनुष्य जन्म मिळतो आणि हाच जन्म वासनेच्या हारी घालवला. आयुष्याचं नुकसान आहे. मी वासना केली नाही. लेकरांनो तुम्ही सुद्धा करू नका. शिवाजी महाराजांचा स्वतः महाराजांनी लिहिलेला अभंग सांगतोय.
पण आपण काय करतो? मी नगरला एके ठिकाणी साहेब कार्यक्रमाला होतो. एक पोरग माझ्या पेक्षा मला म्हटलं, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते. मी आजपासून सोडली. म्हणून 2 काचेचे ग्लास आणि बेण्यान लगेच आणले. ताईनं मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ताईनं ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणजे बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळे किड्या मुंग्या मेल्या, आपण माणसं. मला म्हणला समजलं. म्हणली एखादं तरी बेनं सुधारलं. म्हणून तुला काय समजलं? म्हणला दादा, दारू पेणं हे किड्या मुंग्याचं काम नाही. म्हणला त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडले त्याच्या पुढं. आमच्याकडे कोल्हापूरला आजी फार सुंदर म्हणते, शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगीला सुटे, तलवार तुटे, पण मागं नाही हाटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे, पण बेनं मागं नाही हाटे. 2 गोष्टी पाळा. परस्त्रीला आई मानायला शिका आणि मरेपर्यंत व्यसन करू नका. या 2 गोष्टी ज्या दिवशी पाळाल त्या दिवशी तुमच्या गावात एक तरी तानाजी, बाजी, यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. 2 गोष्टी पाळा. ताईनो, तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला वाटतं का? तुमच्या पोटी शिवाजी राजा जन्माला वाटतं? वाटत असेल तर इथं बसलेल्या किती बायकांनी आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवलेत? हात वरती करून दाखवा. 10 वर्षात 20 वर्षात बघा किती लोकांनी ठेवलं. पुढे बघा, एकीने पण ठेवलं नाही. पोराचं नाव मोन्या. तो मोन्या इथला मोन्या नव्हे. तो मोन्या आता काय करणार? अहो, पूर्वी दारूला होता. पूर्वी वडिलांना काय म्हणायचं बघा ना. पूर्वी वडिलांना काय म्हणायचं? आधी तर वडील झाली लोक आहेत. पूर्वी आदर होता वडिलांचा, भीती होती. पूर्वी प्रसंग कसा होता? चंद्र सूर्यासारखा होता. वडिलांचा आणि पोराचा. पोरगा आले की बाप गायब, बाप आले की पोरग गायब, चंद्र आला की सूर्य गायब, सूर्य आला की चंद्र गायब. आता बापच पोराच्या खांद्यावरती हात टाकून फिरतोय, पोरगच बापाच्या खांद्यावरती हात टिकून मिळतोय. पप्पा आज कुठल्या टपरीवरती जायचं? मागच्या पानावरती बापाची उधारी, पुढच्या पानावरती पोराची उधारी. तुम्हाला वाटतं मी का सांगतो असं? अहो, पूर्वी बघा वडिलांना काय म्हणायचं? आबासाहेब. शिवाजी महाराजांच्या काळात दाराला होता. आबासाहेबांचं परत काय झालं? वडील. गावाकडे काय झालं? आपल्या पप्पा. मी मुंबईला होतो मागच्या आठवड्यात. पप्पाच काय झालं सर ताई? पप. पूर्वी आईला काय म्हणायचं? आई साहेब. दाराला होता. आई साहेबांचं परत काय झालं? आई. आईचं काय झालं आता? मम्मी. मुंबईत काय झालं असेल? मॉम. मला कधी कधी प्रश्न पडतो, भविष्यात या मॉमचं बॉम्ब होईना म्हणजे बरं. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा? एक गोष्ट करायची. त्या भावाचं एक वाक्य ऐकायचं. उद्या सकाळी उठायचं आणि आपली पोरं ज्या शाळेत शिकते त्या शाळेतल्या शिक्षकाला भेटायचं आणि शाळेतल्या शिक्षकाला फक्त एक सांगायचं. काय सांगायचं? की सर, आतापर्यंत आम्हाला शाळेत कमळाचा, भटजीचा, गवताचा शिकवलंय. इथनं पुढं माझ्या पोरांना कमळाचा, भटजीचा, गवताचा शिकू नका. इथनं पुढं माझ्या पोरांना कमळाचा नव्हे, कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवा. भटजीचा नव्हे, भगतसिंगाचा शिकवा. शामरुगाचा नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या पोरांना शिकवा.